Hi guys, welcome to my channel. नमस्कार, हॉनेस्ट गेमर अलेक्स. तर आज आपण 3 गाड्यांसोबत ऑफरोडिंग करणार आहे आणि आपले स्वराज 855 FE ठेवून घेतलाय कारण तर समजा ह्या चिखलात तर गाडी अडकली तर ह्याच्यानी ओढायला. तर काय स्टार्ट करायचंय? पहिली गाडी आहे फॉर्ड एंडेवर, दुसरी टाटा सफारी, तिसरी महिंद्रा स्कॉर्पियो S11 क्लासिक. तर आता आपण स्टार्ट करूया एंडेवर पासून. तर एंडेवरला मी नेतो, चालली आहे. ही 4 व्हील ड्राईव्ह फक्त, त्यामुळे ही अडकू शकत नाही असे माझं हे वाटतंय. मी नेली. आता नेऊयात आपण सेकंड गाडी. सेकंड आहे स्कॉर्पियो S11 क्लासिक. तर ही पण फुल ह्याच्याने गेली आहे. तर नेक्स्ट टाटा सफारी. तर आता मी नेलं, हे बघू शकता तुम्ही, खूप मस्त चालते ते. ही ही रिअल व्हील ड्राईव्ह आहे, ही 4 व्हील ड्राईव्ह आहे आणि स्कॉर्पियो रिअल व्हील ड्राईव्ह आहे. तर ही दोन्ही 4 व्हील ड्राईव्ह आहेत आणि ही फक्त रिअल व्हील ड्राईव्ह. सॉरी. आता पहिली आपण फुल हाफ रेस धरून ठेवूयात, बघू काय होतंय. चालते तशी चांगले नाईस कंडिशनमध्ये चालते. थोडी तर फुल रेस द्यायला लागेल चढायला ना. तर असे प्रकार खूप. आणि ह्याच्यानंतर ना आपण माउंटेनवरती जाणार आहे. ह्याला आम्ही अशी फिरवली. आता ही झाली आहे पास. आता नेणार आपण माउंटेनवरती. पण त्याच्या आधी सॉरी, ते मला थोडं खोकला येतोय, मी आजारी. नेक्स्ट घेऊयात, हे ट्रॅक्टर आहे, आपण नेऊ शकतो तिला. आता आपण नेऊयात एंडेवरला. एंडेवरला आपण फिरवून बघूयात. ही नाईस कंडिशनमध्ये चालणार. ओके ओके, गुड गुड. हां गुड गुड. असंच. ही पण झालेली आहे पास. रिला नेऊयात वरती. तर नेक्स्ट आहे महिंद्रा स्कॉर्पियो S11 क्लासिक. ओके गुड, चालतीये तशी मस्त. तर आता हिला ओके, ही पण पास आहे. आता आपण घेऊयात S11ला माउंटेन्स वरती. चलो. आणि मी तुम्हाला एकदा सांगतो, माझ्याकडून आता पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या वेनसडेला आपण स्कॉर्पियो S11 क्लासिकची क्रॅश टेस्ट करायची आहे. तर तिला एकटी आपटायची आहे. तर वरती जर इंजिन बंद पडत नाही तर तिला एकटी क्रॅश करायची आणि लास्टला आपण त्याला रोड रोलरनं पिचकायची आहे. तर आता हिथं जी माउंटेन आहे ना, ती आपण तिला तिरकी चढवायची. तरी चढली तरी पास. ओके, स्ट्रगल घेत आहे. नो, फेल. तर आपण जाऊयात दुसऱ्या गाडीकडं, जी आहे टाटा सफारी. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला अजून खूप सारे व्हिडिओज घेऊ शकतो. आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. आणि आता आली आहे टाटा सफारी. तर ही चढू शकते का नाही काय माहीत. ओके, चढून बघूयात. ओके, चढली. पास. नो,
यार, ही मला वाटलं पास होऊ शकत होती, पण हिची ग्राउंड क्लिअरन्समुळं ती फेल झाली. हिला आपण ठेवूयात हिथंच आणि जाऊयात डायरेक्ट एंडवर घेऊन. तर आता नेऊयात आपण एंडेवरला डायरेक्ट माउंटेन्सवरती. तर फुल टॉप स्पीडने जाऊयात 1.5. आणि तर मला पण सांगतो एक, आपण एंडेवरची टॉप स्पीड टेस्ट करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पार्ट 2 मध्ये. तर ही जर पास झाली तर मला असं वाटतंय की एंडेवर ह्याची विनर आहे. पण तर ही जिंकली तर आपण ते 855 म्हणजे स्वराज 855नी तिला टग ऑफ वॉर करणार आहे. हो काय, ती टाटा सफारी तिथं अडकून बसली आहे. तर चढूयात. हे तरी जिंकाय पाहिजे यार, मला असं वाटत आहे. ओके, पास. तर ह्या तिन्हीमधून आपली फॉर्ड एंडेवर 4 व्हील ड्राईव्ह ही जिंकली आहे. तर आता हीच आपण करूया टग ऑफ वॉर. तर पटकन नेऊयात. धडकली. ओ बाई, कसली वाचली आहे. फुल उडवत नेतोय आपण. धडकली नाही. तर मला असं वाटतंय, हो का, इथं मी स्वराज लावून ठेवलाय. तुम्हाला काय वाटतंय, स्वराज जिंकू शकतो का फॉर्ड एंडेवर? तर लेट्स स्टार्ट. एंडेवरने पॉवर लावलेली आहे आणि येस, तर हा एंडेवर ही जिंकलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ? प्लीज लाईक अँड सबस्क्राईब फॉर दिस व्हिडिओ. तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्कीच सांगा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर पुढच्या वेळेस आपण 2 व्हिडिओ टाकणार आहेत. तर पहिली एंडेवरची टॉप स्पीड दाखवायची का बलेरोची का सफारीची क्रॅश टेस्ट. आणि तर तुम्हाला अजून सांगतो की आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.